नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड्सचे कुठले कुठले प्रकार आहेत आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये किती रिस्क आहे? सुरुवातीला आपण पाहूया म्युच्युअल फंड म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये, की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडमध्ये त्यावेळेस ते अमाऊंट जे आहे ती अमाऊंट AMCकडे जाते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे जाते. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काय करते? जसं की HDFC AMC आहे, ॲक्सिस AMC आहे, त्यानंतर कोटक AMC आहे, ICICI AMC आहे, यांच्याकडे ती अमाऊंट जाते. ती अमाऊंट गेल्यानंतर तिथे एक फंड मॅनेजर असतो की त्याला 20 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स असतो स्टॉक मार्केटचा. तो काय करतो? आपल्या बिहाफमध्ये चांगल्या फंडामेंटलवाल्या कंपन्या त्याच्या फंडमध्ये बाय करतो. तर हे सिंपल आहे की अशा पद्धतीनं म्युच्युअल फंड वर्क करतो. त्यानंतर आपण सेकंड गोष्ट बघूया की म्युच्युअल फंड्सचे कुठले कुठले प्रकार आहेत. तर लार्जली बघायला गेलं तर म्युच्युअल फंड्सचे 3 प्रकार आहेत की लार्ज कॅप फंड्स, मिड कॅप फंड्स आणि स्मॉल कॅप फंड्स. तर आपण या सुरुवातीला बघू की लार्ज कॅप म्हणजे काय. लार्ज कॅपमध्ये भारतातील टॉपच्या ज्या 100 कंपन्या आहेत त्या लार्ज कॅपमध्ये येतात. मिड कॅपचं जर बघितलं आपण तर 100 ते 250 पर्यंत ज्या कंपन्या येतात त्या मिड कॅपमध्ये येतात आणि 250 नंतरच्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात. तर आपण लार्ज कॅप फंडचं बघू की ज्यावेळेस लार्ज कॅप फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या मोठ्या कंपन्यामध्ये होते, जसं की ब्रिटानिया झालं, टाटा मोटर्स झालं, ICICI बँक झालं, ॲक्सिस बँक झालं. ते अशा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होते. इन्फोसिस झालं. तर याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर याच्यामध्ये रिस्क जी असते ती थोडी कमी प्रमाणामध्ये असते. त्यानंतर मिड कॅप कॅटेगरीचे फंड्स असतात. तर मिड कॅपचं बघितलं तर मिड कॅपमध्ये जी येणाऱ्या काळामध्ये टॉप 100मध्ये ज्या कंपन्या येणार आहेत त्या कंपन्या मिड कॅपमध्ये असतात. याच्यामध्ये थोडीशी जास्त व्होलॅटिलिटी असते, थोडी जास्त प्रमाणामध्ये रिस्क असते. त्यानंतर कॅटेगरी येते स्मॉल कॅप. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये ज्या 250च्या नंतरच्या कंपन्या आहेत त्या कंपन्या येतात. स्मॉल कॅपमध्ये जी रिस्क असते, जी व्होलॅटिलिटी असते ती थोडी जास्त प्रमाणामध्ये असते. त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर अजून वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात म्युच्युअल फंड्समध्ये, जसं की मल्टी कॅप फंड्स आहेत, फ्लेक्झी कॅप फंड्स आहेत, फोकस कॅटेगरीचे फंड्स आहेत, व्हॅल्यू ओरिएंटेड फंड्स आहेत, इंटरनॅशनल फंड्स आहेत, कॉन्ट्रा फंड्स आहेत, टॅक्स सेव्हिंगसाठी ELCs फंड्स आहेत. त्यानंतर इक्विटीचे फंड ऑफ फंड्स हा पण कन्सेप्ट आहे. त्यानंतर ओव्हरनाईट फंड्स आहेत डेट कॅटेगरीमध्ये, लिक्विड फंड्स आहेत डेट कॅटेगरीमध्ये. हे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर आपण एक एक फंडची कॅटेगरी अनालिसिस करू. सुरुवातीला आपण पाहूया की मल्टी कॅप कॅटेगरी काय. की मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये काय होतं की फंड मॅनेजरला तो लार्ज कॅपचे पण कंपन्या बाय करू शकतो, मिड कॅपच्या पण बाय करू शकतो आणि स्मॉल कॅपच्या पण बाय करू शकतो. तर ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये तो फंड मॅनेजरला अधिकार आहे की बाय करण्यासाठी. ही आहे मल्टी कॅप कॅटेगरी. त्यानंतर आपण बघू फ्लेक्झी कॅप कॅटेगरी. फ्लेक्झी कॅपमध्ये काय होतं की ज्यावेळेस फंड मॅनेजर बाय करतो तर फ्लेक्झी कॅप जर सगळ्या फ्लेक्झी कॅप कंपन्यांचं अनालिसिस केलं तर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 40 ते 45 स्टॉक आहेत की एकदम फोकस अप्रोच वापरून ते फक्त इन्व्हेस्ट करतायत. तिन्ही कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. फक्त फोकस करून ते फ्लेक्झीमध्ये इन्व्हेस्ट करतायत. त्यानंतर कॅटेगरी येते फोकस कॅटेगरी. फोकसमध्ये काय होतं की फंड मॅनेजर काय करतोय की कुठल्याही कॅटेगरीचं तो बाय करू शकतोय, पण फोकस करून 20 ते 25 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे काय होतं की लॉंग टर्ममध्ये याचा परिणाम असा होतो की आपल्याला याच्यामध्ये रिस्क पण जास्त प्रमाणामध्ये पण प्रॉफिट होण्याची शक्यता पण मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यानंतरची कॅटेगरी येते व्हॅल्यू कॅटेगरी. तर या कॅटेगरीमध्ये काय की ज्यावेळेस फंड मॅनेजर ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं, जे स्टॉक अंडर व्हॅल्यू स्टॉक असतात अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो फंड मॅनेजर. आणि ज्यावेळेस त्याची प्राइस वाढेल, म्हणजे हा व्हॅल्यू ओरिएंटेड जी कॅटेगरी आहे ही लॉंग टर्मसाठी आहे की ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे 3 वर्षाच्या नंतरची, ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात व्हॅल्यू ओरिएंटेड फंड्समध्ये. त्यानंतर कॅटेगरी आहे इंटरनॅशनल फंड्स. आता जर बघितलं आपण की US मार्केटमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. USचा 100 फंड आहे की त्याच्यामध्ये ICICIचा आहे, मोतीलाल ओसवालचा आहे की US इक्विटी फंड आहे 100. त्यानंतर आपण चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जापान मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ते फंड सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत.
आत्ताचा जर सिनारिओ बघायचं गेलं तर US मार्केटनी मागील 6 महिन्यामध्ये 56% रिटर्न दिलेलं आहे. चायना मार्केटने जर बघितलं तर 36% रिटर्न दिलं आहे. तर आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतोय त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट ही ग्लोबल मार्केटमध्ये पण डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. त्यानंतर आपण बघूया कॉन्ट्रा फंड. कॉन्ट्रा फंड हे अशा पद्धतीने वर्क करताय की जी स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये मुवमेंट होऊ शकते, त्या स्टॉकमध्ये हे फंड मॅनेजर इन्व्हेस्ट करतात. त्यानंतर आपण बघूया ELSS कॅटेगरी. ELSSमध्ये काय होतं की 3 वर्षाचं लॉकिंग असतं आणि फंड मॅनेजर याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतं 1.5 लाखापर्यंत. तर हे ELSS कॅटेगरीमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, पण प्रत्येक SIPला तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागेल. त्यानंतरच बघितलं आपण इक्विटीचे फंड ऑफ फंड एक कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या AMCचे फंडमध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो आणि वेगवेगळ्या फंड्स म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत जसं की कोटक एमर्जिंग इक्विटी फंड आहे, HDFCचा मिड कॅप फंड आहे, अशा वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून फंड ऑफ फंड कॅटेगरी एक केलेली आहे. म्हणजे व्हेरियस फंड्समध्ये आपण ह्या फंडद्वारे इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर कॅटेगरी आहे ओव्हरनाईट डेट कॅटेगरी. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला फिक्स अमाऊंटमध्ये 6% म्हणजे 5.5%, 6%, 6.5% इंटरेस्ट मिळतो. ही लिक्विड कॅटेगरी आहे की याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करून FDचं पण याच्यामध्ये बेनिफिट घेऊ शकता. ते अशा पद्धतीनं म्युच्युअल फंड्सच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आता रिस्क काय? रिस्क बघायला गेलं की ज्यावेळेस आपण SIP करतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करतो, त्यावेळेस रिस्क जे असते ते मिनिमाइज होऊन जाते, खूप कमी प्रमाणामध्ये येते, कारण मार्केटच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट होत आहेत. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतोय की एकदाच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर माझं असं सांगणं आहे की ज्यावेळेस आपण लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपला अप्रोच जो आहे तो 3 ते 5 वर्षानंतरचा असला पाहिजे. आणि आजपर्यंत जर बघितलं आपण तर लार्ज कॅप कॅटेगरीने 70 to 18% रिटर्न दिलेलं आहे. मिड कॅप कॅटेगरी जर बघितलं आपण तर 19 to 20% रिटर्न दिलं आहे. आणि जी स्मॉल कॅप कॅटेगरी आहे त्याच्याने आजपर्यंत ॲव्हरेज रिटर्न जर बघितलं आपण तर 23% दिलेलं आहे. त्यामुळं लॉंग टर्मला ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्युच्युअल फंडमध्ये लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी हमखास इन्व्हेस्ट केलं पाहिजे. त्यांना लॉंग टर्ममध्ये चांगले बेनिफिट मिळू शकतात. धन्यवाद.